चाकणकर आणि खरात याच्यामध्ये 177 कॉल झाल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय। तर चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची खरात सोबत 236 कॉल झाल्याचा आरोपही दमानी यांनी केलाय। चौकशी अंतर्गत कारवाई करून चाकणकरांना अटक करा अशी मागणी देखील त्यांनी केली। दरम्यान शिंदे आणि खरात यांच्यामध्ये 17 कॉल झाल्याचा आरोपही दमानी यांनी केलाय। अशोक खरात प्रकरणात अंजली दमानी यांनी रुपाली चाकणकर आणि एकनाथ शिंदेंसह आणखी काही जणांवर मोठे आरोप केलेत। अशोक खरातचा सीडीआरच अंजली दमानी यांनी जाहीर केलाय। अशोक खरात आणि राजकीय नेत्यांमध्येही किती कॉल्स झाले हे दमानी यांनी तपशीलवार सांगितलंय। रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। याच्यात सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं? पहिलं नाव आहे तृप्ती खरातांचं, जे आपण समजू शकतो की बाबा कुटुंबातल्या लोकांशी जास्त बोलणं होत असेल। दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहे। 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या। यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे। कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही। आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। आता व्हॉट्सअप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉल पैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं। तर आताच्या घटनेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत, तर हे कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे। चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत, सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे। आता हे मी नॉर्मल कॉल बद्दल बोलतेय, याच्यात व्हॉट्सअप कॉल्सचा काहीही उल्लेख नाहीये। दीपक लोंढे कोण आहेत? दीपक केसरकरांच्या अतिशय जवळचे व्यक्ती, यांचे 189 कॉल्स झालेले होते खरातांना, ते सुद्धा तब्बल 30,579 सेकंड। एका अनोळखी व्यक्तीनं हा सीडीआर व्हॉट्सअपला पाठवला असून तो SIT कडे देणार असं दमानी यांनी सांगितलंय। जी माहिती समजा माझ्याकडे येते किंवा अंजली दमानी यांकडे येते किंवा अजून कोणाकडे येते, वडेट्टीवारजींकडे येते, ही सगळी माहिती SIT कडे येत नसेल का? एवढी सगळी माहिती समोर येऊन सुद्धा SIT अजूनही चाकणकरांना चौकशीसाठी का बोलावत नाही? नाही, ठीक आहे, आता ते पोलिसांना SITला त्यांनी SITची चौकशी सुरू आहे। या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये मी अधिक भाष्य करणे योग्य नाही। अशा प्रकरणामध्ये ज्या SIT असतात त्यावर कुठलेही त्यांचे तपास डायव्हर्ट होऊ नये म्हणून माझ्यासारख्या व्यक्तीने तरी अशा पद्धतीचे कुठलेही स्टेटमेंट करून तपासामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न मी सुद्धा करणार नाही। ज्यांच्याकडे काही अधिक माहिती असेल ते SITला देतील। दमानी यांना हे कॉल रेकॉर्ड्स मिळाले कसे? एक पोलिसांची माहिती, पण ते कॉल रेकॉर्ड्स नेमके किती काळातले आहेत, त्याचा कालखंड किती आहे? 1 महिन्यात तेवढे कॉल झालेत की 2 महिन्यात झाले, 6 महिन्यात झालेत? तर तो एक प्रश्न आहे। तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणजे आपल्याकडे शिंदे मुख्यमंत्री राहिले तर उपमुख्यमंत्री, मग ही जी माहिती आहे ती दमानी या फडणवीसांबद्दल सांगत आहेत की एकनाथ शिंदेबद्दल सांगत आहेत? ही एक संदिग्धता आहे। त्या भोंदू खरातच्या संदर्भामध्ये जे काही प्रत्येकाकडे काही जे एव्हिडन्स असतील त्यांनी ते पोलिसाला दिले पाहिजे। कोणी आरोप केले त्याच्यावर माझा काही आक्षेप नाही, परंतु हे आरोप करताना ह्याच गोष्टी सर्व पोलिसाकडे दिला तर चौकशीमध्ये त्याच्यासाठी आणखीन आपल्याला सपोर्ट होईल। जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई होईल असं स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं।